शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आहे 17 फेब्रुवारी. या ठिकाणी एक 20-25 दिवसापूर्वी केरन टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी बेसल डोससोबत बॉस 2 लिटर या ठिकाणी ड्रिचिंग केलेलं आहे. रॅपिडॉन 500 ग्रॅम टाकलेलं आहे आणि 500 मिली स्टिकॉनही केलेलं आहे. आता हे जवळजवळ ही 20 ते 25 दिवसाची परिस्थिती आहे. पाहू शकता झाड एकदम डेरेदार आहे. स्टंप पण खाली भरपूर असल्यामुळं झाड एकदम डेरेदार तयार झालेलं आहे आणि रिफिल काडी आणि पेन काडी या ठिकाणी जबरदस्त ठेवल्यामुळं या ठिकाणी आपल्याला प्रत्येक रिफिल काडीला जबरदस्त अशी चौकी या ठिकाणी तयार झाली. हे पाहू शकता. सुरुवातीला बॉस ड्रिचिंग केल्यामुळे जमिनीतील जीवसृष्टी संतुलित होऊन टाकली खतं आपटेक होऊन चौकी एक नंबर या ठिकाणी तयार झाली. आता पुढचा जे स्प्रे करणार आहोत आपण, तो स्प्रे आपण ह्या ठिकाणी बॉब लिटरला 3 ते 4 मिली, लॅमियॉन 2 मिली आणि स्टिकॉन 0.5 मिली अशा पद्धतीने हा इथे स्प्रे करणार आहोत. त्यामुळं जबरदस्त अशी कळी या ठिकाणी निघणार आहे. आणि आत्ता पुढे घ्या थोडंसं. हे पाहू शकता प्रत्येक चौकीमधून ही अशी कळी या ठिकाणी निघत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती असेल की अशा परिस्थितीमध्ये बॉब, लॅमियॉन आणि स्टिकॉनचे जर आपण 15व्या दिवसाला म्हणजे सुरुवातीला पाणी दिल्यानंतर साधारणतः 15व्या दिवशी चौकी तयार झाल्यानंतर 30व्या दिवशी, नंतर 85व्या दिवशी आणि 60व्या दिवशी अशा परिस्थितीला जर बॉब, लॅमियॉन आणि स्टिकॉनची जर स्प्रे घेतली तर निश्चित या ठिकाणी खूप जबरदस्त अशी स्ट्रॉंग कळी अंगठ्यासारखी निघते आणि शेटिंग चांगलं होते. धन्यवाद.